तर मुळशीच्या हगवणे पिता पुत्राची राष्ट्रवादीतून आता हकालपट्टी झाली आणि हकालपट्टीच्या पत्रावर 21 मे ही तारीख आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाने ही कारवाई केलेली आहे। हगवणे पिता पुत्राची आता राष्ट्रवादीमधून हकालपट्टी झालेली आहे। मावळ तालुका अध्यक्ष होते राजेंद्र हगवणे आणि मुळशीच्या हगवणे पिता पुत्राची अशा प्रकारे आता राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। 21 मे ही तारीख आहे। या पत्रावर वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाने ही कारवाई केलेली आहे। राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची एक लाईन या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। अर्थात यामागे कुठलं कारण आहे काही याबाबत स्पष्टता या पत्रामध्ये दिलेली नाही। या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे आधी कधीच पाहिलेलं नाही। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, जे विकृतीच्या विरोधात आपण लढत असतो। आणि म्हणून आता आदरणीय तटकरे साहेबांनी देखील सांगितलं, राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते, त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता, त्याची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही। शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू।